चला तर तुम्हाला मी म्हणलो होतो वेरूळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिवालय तीर्थकुंड वेरूळाला. चला तर दाखवतो आपण ते. तर तीर्थकुंडात जाऊन येतो. म्हणजे पहिल्यांदा चला बघू, दाखवतो तुम्हाला मी तीर्थकुंड. हे बघा तीर्थकुंड कसलं जबरदस्त आहे आणि तवाचं बांधकाम आहे. आत्ताचे कुंड कुठं, तवाचे बांधकामं कुठं. आत्ताचे बांधकामं महिन्या 2 महिन्यात गळून पार भोगदाडपर्यंत चालत आहे. आणि हे कुंड बघा अजून कसले मजबूत. बघा दाखवतो, चला जाऊया. चला तर दाखवतो तुम्हाला कुंड. हो का, बघा कुंड. प्रत्येक कुंडात एक मंदिर आहे का? चला हां, चला दाखवतो. बघा त्यावेळेचे कुंड बघा आणि बांधकामं बघा. प्राण प्रतिष्ठा निष्ठा हां ह्याला म्हणतात त्या कुंडावाला. कसलं जबरदस्त बांधकाम आहे बघा. बघा तर आहे का जरा तर कुठं खर्चटलंय, केलंय, काय झालंय, पडलंय, झडलंय, असलं काहीच नाही. हां अरे बापरे. म्हणजे प्रत्येक कुंडात एक एक ठिकाणी शिवलिंग येतात. किती शिवलिंग आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 3 3 6 8 कुंड, 8 शिवलिंग आहेत. म्हणजे प्रत्येक कुंडात 8 शिवलिंग येतात. आता ह्याच्या मागचं कारण हे आपणाला जास्त अभ्यास माहीत नाही, पण तुम्हाला मी दाखवतो. आज मी पहिल्यांदा चालू. हा ओ या, हो का शिवलिंग बघा. अरे वा, भेटलो का शिवलिंग? हर हर महादेव. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे समोर आणि इकडे बी एक शिवलिंग आहे. लोक पाया पडलेल्या, प्रत्येक शिवलिंगावर जाऊन पाया पडल्यात. म्हणजे प्रत्येक शिवलिंगाच्या ठिकाणी कुठली मूर्ती आहे तर कुठली तर देवी आहे. समोर शिवलिंग आहे, गणपती बाप्पा आहेत. तिकडे बी गणपती बाप्पा आहेत. कसं आहे बघा, म्हणजे त्यावेळेचे कुंड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरने बांधलेले बघा.